पुण्यात सध्या गुयन बॅरेन सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामध्येच टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आलेली आहे. या रोगामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला अशी बातमी समोर येत आहे. मूळचा सोलापूरचा असलेला तरुण वय वर्ष 40 पुण्यातील डीएसके विश्वमध्ये कामानिमित्त स्थायिक होता. पुण्यामध्ये असताना त्याला या रोगाची लागण झाली. जीबीएसमुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आयसीयू वॉर्डमध्ये भरती करण्यात आले. तरुणाच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसल्यामुळे त्याला नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. दरम्यान तब्येत सुधारते असं दिसत असतानाच अचानक त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला. म्हणून पुन्हा इमर्जन्सीमध्ये त्याला आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. जीबीएस या रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 73 वर पोहोचली आहे आणि 13 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत? आजाराची सुरुवात कुठून झाली आणि हा आजार होऊ नये म्हणून नेमकी काय खबरदारी आपण घेऊ शकतो, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नागेश कोकणे. आपण पाहताय जबाबदार कोण. 1961 मध्ये युरोपातल्या बॅटल ऑफ द सोमेनमध्ये 2 सैनिक पॅरालिसिस झाले. एका विशिष्ट कारणामुळे असं झाल्याचा निष्कर्ष बीएन गॅरेक आणि स्टॉई या तेव्हाच्या फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्ट यांनी काढला. याच आजाराला पुढे गुलियन बॅरेन सिंड्रोम म्हणजे जीबीएस असं म्हटलं जातं. आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती शरीराचा बचाव करते. परंतु हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्या हीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरावरती हल्ला करते. हात पायाला मुंग्या येणे, झिंजण्या येणे ही या रोगाची लक्षणे असू शकतात. पायापासून सुरू झालेला हा आजार नंतर हळूहळू हात आणि चेहऱ्यापर्यंत जातो. या जीबीएस या आजारामुळे रुग्ण पॅरालिसिस देखील होऊ शकतो. कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आढळल्याचे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने म्हटले आहे. पुण्यामध्ये या आजाराने अचानक डोके वर काढलेले आहे. या आजारामुळे पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवरती असून उपाययोजना करत आहे. कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला उपाययोजना करण्याची सूचना दिलेत. चिंचवडच्या परिसरामध्ये जे या आजाराने पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे. नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते. आणि तिसरा निर्णय मी उद्या मुंबईला गेल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलून घेईन की ससूनला देखील ग्रामीण भागात जे पेशंट येतील त्यांना ससूनमध्ये आम्ही मोफत उपचार करू. लॉकडाऊनसारखी परिस्थिती पुन्हा आणायची नसेल तर आपण स्वतःहून पुढील गोष्टी पाळल्या पाहिजे. उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. बाहेरून खाल्ल्यावर हात स्वच्छ धुवावे. गरजेच्या ठिकाणी जाणे गरजेचे असल्यावर मास्कचा वापर करावा. पाणी उकळून प्यावे, कारण या सर्वांची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जबाबदार कोण. धन्यवाद.